सकल मराठा समाजाच्या वतीनं आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यामधून मराठी बांधव आणि मराठा समाज ऊन वारा पाऊस या सगळ्याची तमा न बाळगता मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहे आणि याच सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यात मोठ्या प्रमाणात मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि ऊन वारा पावसाची तमा न बाळगता या ठिकाणी आंदोलक हे जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय की पाऊस जोरदार बरसतोय। हे आंदोलक मुंबईच्या दिशेने खरं तर निघालेले आहेत। ऊन वारा पावसाची तमा न बाळगता आता ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालू आहे आणि हे आंदोलक आता मुंबईच्या दिशेने निघाले। आपल्या सोबत काही आंदोलक आहेत, काय सांगतील, कुठं आलात आणि कुठे चाललेलं आहे? आम्ही आता आमचं परवा दिवशी नियोजन ठरलं होतं, त्याच्यानंतर आम्ही तालुका पाटोदा या ठिकाणाहून आम्ही निघलेलो आहोत। आम्ही आता त्या दिशेने निघल्याच्या नंतर आम्ही चाकण चौकापर्यंत आतापर्यंत पोहोचलेलो आहोत। नक्कीच पाऊस येतोय आणि कसली सुविधा नाहीये तरी तुम्ही आंदोलनात सहभागी होता? मला पावसाची तमा नाहीये। आम्ही जोपर्यंत पोहोचतो, पाटील सोबत आहेत आमच्या, पाटलांचा जो संदेश आहे त्या संदेशाच्या ठिकाणी आम्ही पोहोचू। पाऊस येतोय, या पावसात आंदोलन चालू? आम्ही पाटोदा तालुक्यातून आलो, बीड जिल्हा, पारगाव घुमरा गाव आहे। आम्ही पाऊस आणि ऊन वारा याची चिंता करणार नाही। पाटील आम्हाला म्हणलेत की मुंबईला पोहोचायचं, आझाद मैदानात आमचं उपोषण चालू आहे, तिथं पोहोचायचं म्हणजे पोहोचायचं आणि आरक्षण घेऊन वापस यायचं म्हणजे यायचं। ऊन वारा पावसाची कुठली तमा न बाळगता हे आंदोलक मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत आणि या आंदोलकांना आता कोणी अडू शकत नाही अशी भूमिका खरं तर आता या आंदोलकांनी पावसामध्ये सुद्धा सिद्ध केलेली आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।